नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा 2023च्या राज्यव्यवस्था या विषयावर विचारलेल्या प्रश्नांचं विश्लेषण आपण बघणार आहोत. आज आपण सुरू करू प्रश्नांना लगेच. पहिला प्रश्न आहे, खालील कोणते विधान अनुच्छेद 164 मध्ये समाविष्ट केलेले नाही? मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपालांद्वारे केली जाईल. मंत्रिमंडळ राज्याच्या विधानसभेला एकत्रितपणे जबाबदार असणार नाही. इतर मंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार करतील आणि जो मंत्री कोणत्याही कालावधीसाठी सलग 6 महिने राज्याच्या विधिमंडळाचा सदस्य नसेल व तो त्या कालावधीच्या समाप्तीनंतर मंत्री राहणार नाही. तर 164 मध्ये या कोणत्या तरतुदी देण्यात आल्या नाही असं म्हटलेलं आहे. तर आपल्याला सर्वप्रथम 163 मध्ये काय आहे हे जाणून घ्यावं लागेल. 163 मध्ये राष्ट्रपतींना सल्ला व सहाय्य करण्यासाठी एक मंत्रिमंडळ असावं अशी तरतूद आहे. त्यानंतर 164 मध्ये मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्या संदर्भातल्या ज्या तरतुदी आहेत त्या दिलेल्या आहेत. त्याचबरोबर 164(1) मध्ये मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपालांद्वारे केली जाईल असं म्हटलेलं आहे. तो 164 मध्ये ज्या गोष्टी समाविष्ट आहेत त्यांचेच हे विश्लेषण आहेत किंवा त्यांचंच हे उपकलम दिलेले आहेत. 164(1) मध्ये मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपालांद्वारे केली जाईल आणि इतर मंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार करतील असं सुद्धा 164(1) मध्ये दिलेलं आहे. सो 164 मध्ये येणारे हे दोन्ही वाक्य बरोबर आहे. त्यानंतर मंत्रिमंडळ राज्याच्या विधानसभेला एकत्रितपणे जबाबदार असणार नाही असं दिलेलं आहे कलम 164(2) मध्ये. तर याचं थोडंसं वाक्य वेगळं दिलेलं आहे की मंत्रिमंडळ राज्याच्या विधानसभेला एकत्रितपणे जबाबदार असेल असं दिलेलं आहे, पण या ठिकाणी असणार नाही असं दिलेलं आहे. त्यामुळे हे विधान चुकीचं येईल. आणि जो मंत्री कोणत्याही सलग 6 महिने कालावधीसाठी राज्याच्या विधिमंडळाचा सदस्य नसेल तो त्या कालावधीच्या समाप्तीनंतर तिथे त्याला ते मंत्रिपद त्याच्याकडे राहणार नाही. याचाच अर्थ काय की हे जे कलम आहे किंवा ही जी तरतूद आहे ती सुद्धा या ठिकाणी कलम 164 मध्ये देण्यात आलेली आहे. सो आपल्याला हे विधान सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. आणि 164 मध्ये जी ही तरतूद आहे, इतर मंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार करतील, हे बरोबर आहे. आणि मंत्रिमंडळ राज्याच्या विधानसभेला एकत्रितपणे जबाबदार असणार नाही ही तरतूद मात्र त्या ठिकाणी नाही. सो हे विधान हे चुकीचं आहे. या ठिकाणी मंत्रिमंडळ राज्याच्या विधानसभेला एकत्रितपणे जबाबदार असेल असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. या ठिकाणी त्याचं स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे आपल्याला. प्रश्न दुसरा, व्यक्तीचं भारतीय नागरिकत्व संपुष्टात येतं जर कधी त्याचं भारतीय नागरिकत्व संपुष्टात येईल? व्यक्तीने स्वेच्छेने अन्य देशाचं नागरिकत्व स्वीकारलेलं असेल तर हे विधान अगदी बरोबर आहे. आणि जर स्वेच्छेने इतर देशाचं नागरिकत्व स्वीकारलेलं असेल तर त्याचं भारतीय नागरिकत्व आपोआप संपुष्टात येईल. त्यानंतर व्यक्तीस नोंदणीद्वारे नागरिकत्व मिळाल्यानंतर 5 वर्षाच्या कालावधीत त्याला 18 महिन्यांचा कारावास झाला असेल तर हे विधान थोडं संदिग्ध आहे. आपण याच्यावर परत एकदा येऊ. नंतर फसवणूक गैरप्रकार करून नागरिकत्व मिळवलेलं आहे असं जर भारत सरकारचं समाधान झालं असेल किंवा असं भारत सरकारला जर कळालेलं असेल की एखाद्या व्यक्तीने फसवणूक करून किंवा गैरप्रकार करून नागरिकत्व मिळालेलं आहे तर त्याचं नागरिकत्व मात्र संपुष्टात येतं. त्यामुळे हे विधान बरोबर आहे. आणि व्यक्तीने भारतीय राज्यघटनेशी अनिष्ठा दाखवली असेल तरीही त्याचं नागरिकत्व संपुष्टात येईल. त्यामुळे हे विधान बरोबर आहे. मात्र व्यक्तीने नोंदणीद्वारे किंवा स्वीकृतीद्वारे जर नागरिकत्व मिळवलं असेल आणि 5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्याला 18 महिने म्हणजे 1.5 वर्षाच्या ऐवजी 18 महिन्यांच्या ऐवजी 2 वर्षांचा कारावास इतर देशामध्ये जर झालेला असेल तरच त्याचं नागरिकत्व संपुष्टात येईल. त्यामुळे तिथं जे 18 महिने दिलेलं आहे त्यामुळे हे विधान या ठिकाणी चुकीचं येतं. मग व्यक्तीचं भारतीय नागरिकत्व संपुष्टात येतं अ, क आणि ड नुसार. अ, क आणि ड याचं उत्तर आहे नंबर 2. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊ. भारतीय संविधानात स्वीकार केल्यासंदर्भात खालीलपैकी योग्य जोडी किंवा जोड्या निवडा. अमेरिका, कॅनडा, दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड. तर
तर विद्यार्थी मित्रांनो, अमेरिकेकडून आपण उपराष्ट्रपती पद हे घेतलेलं आहे. कॅनडाकडून आपण केंद्र सरकारसाठी युनियन ही संज्ञा घेतलेली आहे. दक्षिण आफ्रिकेकडून आपण राज्यसभेची निवडणुकीची पद्धत आहे ती घेतलेली आहे. आणि आयर्लंडकडून राष्ट्रपतींकडून राज्यसभेत विशिष्ट क्षेत्रातील विशेष कामगिरी केलेल्या सदस्यांची नामनिर्देशन पद्धती हे घेतलेलं आहे. त्यामुळे ह्या चारही जोड्या ज्या आहेत त्या अगदी बरोबर आहे. त्यामुळे याचं उत्तर अ, ब, क, ड असं आहे. आणि या संदर्भातली जी डिटेल माहिती आहे याचं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी ती माहिती उपलब्ध आहे. या त्याच्या व्यतिरिक्त आपण इतर देशांकडून कुठल्या गोष्टी घेतलेल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे संसदीय राजभाषा. प्रश्न नीट समजून घ्या. संसदीय राजभाषा समितीचे मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता किंवा कोणते आहेत? संघाच्या युनियनच्या अधिकृत उद्दिष्टांसाठी हिंदी भाषेच्या वापरात झालेल्या प्रगतीचा आढावा घेणं आणि हिंदीचा वापर वाढवण्यासाठी शिफारशी करणं, कारण ती राजभाषा आहे. हा जो उद्देश आहे तो उद्देश अगदी बरोबर आहे. त्यानंतर जर संसदीय राजभाषा आपण हिंदी अशी म्हणतो तर ती राजभाषा समिती फक्त हिंदी या विषयासंदर्भात कार्य करेल किंवा तिचा जो प्रगतीचा आढावा आहे आणि त्याचा वापर वाढवण्यासाठी ज्या शिफारशी आहेत त्या करेल. त्यामुळं नवीन घटक राज्याच्या भाषिक मागण्यांकडे लक्ष देणं हे या समितीचं कार्य नाही. धोक्यात आलेल्या भाषा ओळखणं हे सुद्धा याचं कार्य नाही, कारण हिचं कार्य राजभाषा समितीचा जो आढावा आहे, राजभाषेबद्दलचा जो आढावा आहे तो घेणं, त्याबद्दलच्या शिफारशी करणं, त्याचा वापर वाढवण्याबाबत शिफारशी करणं हा आहे. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. आणि स्थानिक भाषा शिक्षणाचे परीक्षण करणं आणि त्रिभाषा सूत्राची प्रभावी अंमलबजावणी करणं हे सुद्धा पर्टिक्युलर हिंदी भाषा समितीचा उद्देश नाही. त्यामुळे फक्त अयोग्य असलेलं विधान आहे 1. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळू. प्रश्न 5वा. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या संदर्भात खालील विधान लक्षात घ्या. जिल्हा परिषदेच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/5 सदस्यांनी अविश्वास ठराव मांडून तो संमत झाल्यास अध्यक्षांना पदाचा राजीनामा द्यावा लागतो. जिल्हा परिषद अध्यक्षांना मंत्र्याचा दर्जा देण्याचा निर्णय सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळाने घेतला. नंतर त्या जिल्हा परिषदच्या अध्यक्षांना मंत्र्याचा दर्जा देण्याचा निर्णय इथं वसंतराव नाईक यांनी घेतला असं आहे. आणि तिसऱ्या वाक्यामध्ये वसंतदादा पाटील यांनी घेतला असं आहे. इथे सुधाकरराव नाईक यांनी घेतला असं आहे. पहिल्या वाक्याकडे पुन्हा आपण जाऊ. जिल्हा परिषदेच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/5 सदस्यांनी नाही तर 1/3 सदस्यांनी अविश्वास ठराव मांडून 2/3 सदस्यांकडून जर तो ठराव संमत झाला तरच अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागतो. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. आणि जिल्हा परिषद अध्यक्षांना मंत्र्याचा दर्जा देण्याचा निर्णय सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळाने घेतला होता. वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळाने सुद्धा घेतला नव्हता आणि वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळाने सुद्धा घेतलेला नाही. त्यामुळे फक्त ब हे विधान बरोबर आहे. ही तिन्ही विधानं चुकीची आहे. फक्त ब बरोबर आहे आणि अ, क, ड चुकीचं आहे असं कुठलंही ऑप्शन त्या ठिकाणी नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न जो आहे तो कॅन्सल झालेला आहे, रद्द झालेला आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढील बिगर घटनात्मक संस्था कोणत्या आहेत त्या आपल्याला ओळखायच्या आहेत. नीती आयोग, राज्य वित्त आयोग, राष्ट्रीय मागासवर्ग आयोग की केंद्रीय माहिती आयोग. तर नीती आयोग हा बिगर घटनात्मक आहे. राज्य वित्त आयोग कलम 280 नुसार हा घटनात्मक आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोग, इंदिरा सहानी तुम्हाला खटला माहिती असेल. इंदिरा सहानी खटल्याच्या नंतर भारत सरकारने एक घटना दुरुस्ती केली जी 102वी घटना दुरुस्ती म्हणून आपण ज्याला ओळखतो. त्या घटना दुरुस्तीनुसार हा जो राष्ट्रीय मागासवर्ग आयोग आहे याची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि घटनेच्या कलम 338B मध्ये याला घटनेमध्ये कलम 338B हे एक वेगळं कलम जोडून त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. त्यामुळे राज्य वित्त आयोग आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोग हे दोन्ही घटनात्मक आयोग आहेत. नीती आयोग हा बिगर घटनात्मक आहे. आपल्याला प्रश्न विचारलाय बिगर घटनात्मक संस्था कोणती, तर आपण ज्या प्रश्न विचारला त्याच्यानुसार गेलो तर बिगर घटनात्मक संस्था नीती आयोग आहे. ही घटनात्मक आहे, बिगर घटनात्मक नाही. त्यामुळे हे या ठिकाणी चुकीचं येईल. राष्ट्रीय मागासवर्ग आयोग ही सुद्धा घटनात्मक आहे, बिगर घटनात्मक विचारलंय त्यामुळे हे उत्तर चुकीचं येईल. केंद्रीय माहिती आयोग ही सुद्धा एक बिगर घटनात्मक संस्था आहे. त्यामुळे 1 आणि 4 असे पर्याय असलेलं उत्तर आहे. फक्त 4चं उत्तर आहे, 1 आणि 4 हे
बरोबर आहे. या ठिकाणी घटनात्मक आयोग कोणते आणि बिगर घटनात्मक कोणते याची एक सूची दिलेली आहे, ते तुम्ही वाचून घेऊ शकता. लोकपाल आणि लोकायुक्त सुधारणा अधिनियम 2016च्या प्रमुख तरतुदी कोणत्या? त्याने लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम 2013 जो 16 जानेवारी 2014 रोजी लागू झाला यात सुधारणा केलेल्या आहेत. अगदी बरोबर विधान आहे हे. त्यानंतर सार्वजनिक सेवकांनी पब्लिक सर्वंट्सनी मालमत्तेचं आणि दायित्वाचा तपशील सादर करण्याच्या तरतुदींशी संबंधित असलेलं 2013च्या कायद्यातील कलम 44 मध्ये देखील दुरुस्ती करण्यात आलेली आहे. हे देखील विधान या ठिकाणी बरोबर आहे. सर्व घटक राज्यांनी लोकायुक्त पदाची स्थापना 1 वर्षाच्या आत करावी असं बंधनकारक करण्यात आलेलं नाही आणि दुरुस्तीद्वारे सार्वजनिक सेवकांनी मालमत्तेचं आणि दायित्वाचा तपशील 30 दिवसात सादर करण्याचा कालावधीची तरतूद सुद्धा यातून हटवण्यात आलेली आहे. हे विधान सुद्धा बरोबर आहे. अ, ब आणि ड विधान बरोबर असलेलं जे ऑप्शन आहे ते आहे नंबर 2चं. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊ. याचं या ठिकाणी तुम्हाला सविस्तर विश्लेषण दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय मागासवर्ग आयोग कर्तव्य खालीलपैकी कोणते आहे? राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाबद्दल मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की जो राष्ट्रीय मागासवर्ग आयोग आहे ज्याची स्थापना इंदिरा साहनी या खटल्याच्या नंतर झालेली आहे आणि त्या घटनेमध्ये घटनादुरुस्ती करून तो जो आयोग आहे तो स्थापन झालेला आहे. तर सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या हक्क आणि संरक्षणापासून वंचित राहण्याच्या संदर्भात विशिष्ट तक्रारींची चौकशी करणं हे एक राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचं कर्तव्य आहे किंवा उद्देश आहे. सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या सामाजिक आर्थिक विकासामध्ये सहभागी होणं आणि त्यांना सल्ला देणं हे सुद्धा त्यांचं एक कर्तव्य आहे. त्यानंतर सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गांचं संरक्षण, कल्याण, विकास आणि प्रगती यासंबंधी इतर कार्य पार पाडणं हे सुद्धा या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचं कर्तव्य आहे. त्यामुळे वरीलपैकी सर्व हे उत्तर या ठिकाणी येईल. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची स्थापना आहे 14 ऑगस्ट 1993 नवी दिल्ली या ठिकाणी. सध्या हा आयोग घटनात्मक करण्यात आलेला आहे. 102व्या घटनादुरुस्तीने त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. 2018 मध्ये मिनिस्ट्री ऑफ एम्पॉवरमेंटच्या अखत्यारीमध्ये इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार 1992चा खटला आहे. त्यानंतर याची स्थापना करण्यात आलेली आहे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची. 1993 मध्ये भारत सरकारने याची स्थापना केलेली आहे आणि 102वी घटनादुरुस्ती आहे 2018ची. त्याने त्याला घटनात्मक दर्जा प्राप्त करून दिलेला आहे. आता बघा खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी CPI 1964 मध्ये याची स्थापना झालेली आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया CPI ही मार्क्सवादी पार्टी होती विद्यार्थी मित्रांनो. हिची स्थापना 1926 मध्ये झालेली नसून हिची स्थापना जी आहे 1920 पासून सुरू झालेली होती. पण हिचं जे स्थापना वर्ष आहे 1920 पासून प्रलंबित होती. पण औपचारिकरित्या हिची जी स्थापना आहे किंवा याचं जे आपण आता स्थापना वर्ष म्हणतो तर 1925 आहे. त्यामुळे 1926 हे उत्तर चुकीचं आहे. बहुजन समाज पक्ष BSP हिची स्थापना 1984 साली झालेली आहे आणि ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस AITC याची स्थापना सुद्धा 1998 रोजी झालेली आहे. त्यामुळे हे जे चुकीचं विधान आहे ही जोडी जी आहे ती चुकीची आहे. 2. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. इथं स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याचं. काही पक्षांना नुकताच राष्ट्रीय पक्षांचा दर्जा मिळालेला आहे. काहींना आधीच होता. ती जी राष्ट्रीय पक्ष आहेत 6 या ठिकाणी त्यांची यादी दिलेली आहे. त्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे 1885 ची स्थापना आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष आहे ज्याची 1964 ची स्थापना आहे. भारतीय जनता पक्षाची 1980 ची स्थापना आहे. बहुजन समाज पक्षाची 1984 ची स्थापना आहे. आम आदमी जो पक्ष आहे आप ज्याला आपण म्हणतो त्याची 2012 ची स्थापना आहे आणि नॅशनल पीपल्स पार्टीची स्थापना आहे 2013 ची. या ज्या आहेत आता सध्या राष्ट्रीय पक्ष म्हणून ह्या स्थापन झालेल्या आहेत. मध्ये जे 3 काही पक्ष आहेत त्यांना यातून वगळण्यात आलेलं आहे. 3 पक्ष जे आहेत ते त्यापैकी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष आहे. यांना या यादीतून वगळण्यात आलेलं आहे आणि आता 2023 पर्यंत हे जे 6 पक्ष यामध्ये खाली दिलेले आहेत ते फक्त राष्ट्रीय पक्ष म्हणून या ठिकाणी सध्या आहेत. प्रश्न 10.
भाग 1, भाग 3, भाग 9 आणि भाग 2 मध्ये काय काय दिलेलं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कलम 1 ते 4 मध्ये संघराज्य आणि त्याचं राज्यक्षेत्र येतं भाग 1 मध्ये. त्यानंतर भाग 3 मध्ये मूलभूत हक्कांसंबंधीचे कर्तव्य आहे कलम 12 ते 35 पर्यंत. भाग 9 मध्ये पंचायत राजची स्थापना करण्यात आलेली आहे, हे नव्याने जोडलेलं आहे. त्रिस्तरीय पंचायत राज वगैरे त्यामध्ये बरेच प्रकार आहेत बघ, आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि भाग 2 मध्ये नागरिकत्व, ज्यामध्ये कलम 5 ते 11 पर्यंतच्या तरतुदी दिलेल्या आहेत. सो 1चं 4 उत्तरं असणारी 2 उत्तरं या ठिकाणी आहेच. अजून एक ऑप्शन आपल्याला बघावं लागेल, हे 2 ऑप्शन या ठिकाणी कटले. त्यानंतर 2चं 1 उत्तर असलेलं उत्तर आहे या ठिकाणी हे बचं 1. सो याचं उत्तर आहे 4. अकरावा प्रश्न, 5व्या अनुसूचीमधील अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जनजाती यांच्या प्रशासनासंबंधी राज्यघटनेतील तरतुदी कोणत्या? राज्यपाल अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचं जे क्षेत्र आहे ते 5व्या अनुसूचीमध्ये दिलेलं आहे. ते केंद्राशी संबंधित आहे, त्यामुळे ते राज्यपाल बदलू शकत नाही. राष्ट्रपती एकटेच ते बदलू शकत नाही. कुठलाही कायदा करायचा अधिकार फक्त संसदेला आहे. मग आता अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जनजाती यांच्या प्रशासनासंबंधी कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे, मात्र त्यासाठी विशेष बहुमताची गरज नाही, तर सामान्य कायदा करून सुद्धा संसद ते बदलू शकते. त्यामुळे याचं उत्तर येईल 4. याचं स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी. स्वामित्व, सर्वे ऑफ विलेजेस अँड मॅपिंग विथ इम्प्रोवाइज टेक्नॉलॉजी इन विलेज एरिया असं या स्वामित्व योजनेचं एक नाव आहे. ही योजना कशा संदर्भात आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर ग्रामीण भागातील नागरिकांना शहरी भागातील नागरिकांप्रमाणे सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या या संदर्भातली ही योजना आहे. या योजनेमध्ये कोणकोणते त्याचे उद्देश आहे असं म्हटलेलं आहे. तर ग्रामस्थांना त्यांच्या मालमत्तेचा वापर कर्ज घेण्यासाठी करून आर्थिक स्थिरता सुनिश्चित करणं हा त्याचा एक उद्देश आहे. शहरी नियोजनासाठी स्वामित्व यामध्येच विलेजेस असं नाव असल्यामुळे शहरी हा भाग आला की हे ऑप्शन कटलं तिथेच. मालमत्तेशी संबंधित वाद कमी करणं हा उद्देश नाही आणि मालमत्ता कर निश्चित करणं हा सुद्धा उद्देश नाही. त्यामुळे ग्रामस्थांना केवळ 1 असं त्याचं उत्तर आहे. स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे. 24 एप्रिल 2021 त्याची स्थापना झालेली आहे. प्रधानमंत्री स्वामित्व योजना, त्याचे उद्देश सुद्धा दिलेले आहेत. लोकसभेचा 0 प्रहर म्हणजे काय? कोणती विधानं योग्य आहेत? प्रश्नोत्तराच्या तासानंतर आणि कागदपत्र ठेवण्याआधीची वेळ आणि सभागृहात कोणतीही सूचीबद्ध कामकाज सुरू होण्यापूर्वीची वेळ ही 0 प्रहर म्हणून ओळखली जाते असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे त्या ऑप्शनमध्ये. तर अगदी बरोबर आहे हे. आपल्याला या ठिकाणी बरोबर विधानं ओळखायची आहे. प्रश्नोत्तराच्या तासानंतर आणि कागदपत्र ठेवण्याआधीची जी वेळ असते सभागृहातली, तेव्हा कोणतीही सूचीबद्ध कामकाज सुरू होण्यापूर्वीची जी वेळ असते तिला 0 प्रहर म्हणून ओळखलं जातं. हे विधान बरोबर आहे. 0 प्रहरादरम्यान मुद्दे मांडण्यासाठी सदस्य दररोज ही काही वेळ दिली नाही, ती एक रिकामी वेळ असते, त्या वेळात ती 0 प्रहर म्हणून आपण तिला म्हणतो. त्यामुळे कुठलीही इथं पर्टिक्युलर वेळ दिलेली नसते, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. सध्या 0 तासादरम्यान प्राधान्यक्रमानुसार दररोज 30 प्रकरणं मुद्दे मांडले जातात असं काही नाहीये, त्यामध्ये कितीही मुद्दे असू शकतात. हे चुकीचं आहे. 0 तासाबाबत नियमात कोणतीही तरतूद नसल्यानं कोणत्याही दिवशी कितीही प्रकरणं मांडता येतील यावर कमाल मर्यादा नाही. हे उत्तर बरोबर आहे. अ आणि ड या ठिकाणी बरोबर असलेला ऑप्शन आहे 4. विद्यार्थी मित्रांनो, आय होप तुम्हाला सर्वांना व्यवस्थित कळत असेल सगळं. नंतरचा प्रश्न आहे, भारतातील केंद्र आणि राज्य शासन यांच्यातील कायदेविषयक परस्पर संबंधांबाबत खालीलपैकी कोणती विधानं बरोबर आहे असं म्हटलेलं आहे. शेतजमिनी व्यतिरिक्त इतर मालमत्तेचं हस्तांतरण हा विषय समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट केलेला आहे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. हे बरोबर आहे. शेतजमिनी व्यतिरिक्त इतर ज्या मालमत्ता आहेत त्याचं हस्तांतरण जे आहे ते समवर्ती सूचीमध्ये येतं. शेतीयोग्य जमीन सोडून इतर प्रकारच्या संपत्तीवरील कर विषय हा संघ सूचीमध्ये येतो. त्यानंतर
करमणूक कर हा विषय समवर्ती सूचीमध्ये येत नसून तो राज्य सूचीमध्ये येतो, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. पुरातन वस्तू संग्रहालय हा विषय जो आहे तो राज्य सूचीमध्ये समाविष्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो, केंद्र सूचीमध्ये आधी 97 विषय होते, आता 100 विषय आहेत त्या ठिकाणी. राज्य सूचीमध्ये एकूण राज्य सूचीमध्ये एकूण 66 विषय होते, आता 61 विषय आहेत. आणि केंद्र समवर्ती सूचीमध्ये 47 विषय होते, त्याचे आता 52 विषय आहे. तर हे जे 5 विषय इथून काढून हे जे इकडे टाकलेले आहेत, 47 मधले इकडे 52 मध्ये टाकलेले आहेत, तर ते विषय कोणते आहेत? तर ते विषय आहेत शिक्षण, जंगल, वजन आणि माप, वन्य प्राणी पक्षी संरक्षण आणि न्याय प्रशासन, या गोष्टी त्यामध्ये समवर्ती सूचीमध्ये टाकण्यात आलेल्या आहे राज्य सूचीमधून काढून. घटना परिषदेमध्ये विस्तृत चर्चा होऊन पुढील तरतुदीचा समावेश करण्यात आला. खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदांचा त्यात समावेश होत नाही? अनुच्छेद 51 अ नुसार मूलभूत कर्तव्य. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा राज्यघटना बनली तेव्हा राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश नव्हता. 1975च्या राष्ट्रीय आणीबाणीनंतर 1976 मध्ये एक समिती बसवण्यात आली. त्या समितीचं नाव होतं सरदार स्वर्णसिंग समिती. परकीय कामकाज मंत्री म्हणून एक सरदार स्वर्णसिंग नावाचे एक मंत्री होते आणि त्यांच्याच अध्यक्षतेखाली ही समिती बसवण्यात आली आणि त्यांना नागरिकांची मूलभूत कर्तव्य काय असावी त्याबाबत काही विचारणा करण्यात आली आणि त्यांनी 8 मूलभूत कर्तव्यांची यादी त्या ठिकाणी केंद्र सरकारला दिली होती. त्यापैकी काही मूलभूत कर्तव्य ही सरकारने घेतली आणि त्यामध्ये विशेष दुसरी काही कर्तव्य ॲड केली. अशी 10 कर्तव्यांची यादी जी आहे 1976 मध्ये मूलभूत कर्तव्य म्हणून आपण स्वीकारली आणि घटनेमध्ये समाविष्ट केली. घटनेच्या भाग 4 मधल्या ए मध्ये आपण ती समाविष्ट केलेली आहे. याचाच अर्थ काय होतो की घटना परिषदेमध्ये विस्तृत चर्चा होऊन काही तरतुदींना ॲड करण्यात आलं आणि त्यामध्ये मूलभूत कर्तव्य हा एक विषय येतो. त्यानंतर 11वं जे कर्तव्य आहे 6 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांना किंवा पाल्याला शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्यावं, हे 11वं कर्तव्य आहे. हे नंतर ॲड करण्यात आलेलं आहे. तर 1976 मध्ये घटना दुरुस्ती करून त्या घटना दुरुस्तीने हे जे कर्तव्य आहेत मूलभूत कर्तव्य 10 कर्तव्य आहेत ते घटनेमध्ये ॲड करण्यात आलेले आहेत. त्यामुळं घटना परिषदेमध्ये विस्तृत चर्चा होऊन पुढील तरतुदींचा समावेश करण्यात आला. खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदांचा त्यात समावेश होत नाही असं म्हटलेलं आहे. सो याचा समावेश होतो. अनुच्छेद 338 नुसार घटना दुरुस्ती करण्यात आली. घटना दुरुस्ती करण्याची पद्धत आहे ही ऑलरेडी घटनेमध्ये आहे. अनुच्छेद 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी ही ऑलरेडी आहे. अनुच्छेद 123 नुसार वटहुकूम ही सुद्धा आहे. सो फक्त अ हे बरोबर आहे. ठीक आहे. आणि याचबरोबर आपण आजचे PYQ संपवले आहे. आपण याचप्रमाणे बाकी सगळे जे 2023च्या वर्षाचे आपण राज्यव्यवस्था या विषयाचे PYQ बघितले, असेच आपण बाकी सर्व वर्षांचे म्हणजे 2022चे, 2021चे, 20चे, 19चे असे इतर वर्षांचे सुद्धा PYQ आपण विषयांनुसार बघणार आहोत. थँक्यू.